आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर 1.5 वर्षांनी सुनावणी। सुप्रीम कोर्टात 7 तारखेला सुनावणी होणार। केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल केली होती याचिका। मी 3 वेळा मुख्यमंत्री झालो, एकदा 72 तासांचा मुख्यमंत्री होतो। माझ्या नावे सर्वात कमी वेळेचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड, तर अजितदादांच्या नावे सर्वात कमी वेळेचा मुख्यमंत्री असा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फडणवीसांची फटकेबाजी। ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर सत्तेत जाण्याचं सर्वांचं मत होतं। राष्ट्रवादीच्या आमदारांनी वरिष्ठांना सत्तेत जाण्यास सांगितलेलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य, तर मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही, माझ्या इतकी सत्ता कुणीच उपभोगली नसल्याचीही अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य गमतीत केलं होतं, मी माझं वक्तव्य मागे घेतो। टीकांनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांनी आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी। अजित पवारांना सीएम करायचं असेल तर पक्षप्रवेश वाढले पाहिजेत। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच, तटकरेंच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अर्थ खात्यातील महाभागांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। संजय शिरसाटांचा आरोप, गैरसमज दूर करू, तो आमचा अंतर्गत विषय। अजित पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीतून बाहेर पडताना ज्यांच्या नावानं शंख केला त्यांच्यासोबतच हे पुन्हा सत्तेत आले, त्यामुळे संजय शिरसाटांना तक्रार करण्याचा अधिकार उरलेला नाही। जयंत पाटलांची टीका। यापुढे निवडणूक लढवणार नाही, दीपक केसरकरांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत। सावंतवाडीत बोलताना शिंदेच्या शिवसेनेच्या दीपक केसरकरांचं विधान। अक्षय शिंदे चकमक प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल नाही। उच्च न्यायालयानं दिलेली मुदत 3 मे रोजी संपली।